दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया बिनटाका शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. 110 रुग्णांची तपासणी. आनंद ऋषीजी हॉस्पिटल हे मानव सेवेतून निर्माण झालेले आरोग्य मंदिर. अशोक भंडारी. आचार्य गुरुदेव आनंद ऋषीजी मसा यांच्या आशीर्वादानं सुरू झालेले आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे हे समजून आरोग्य सेवा दिली जात आहे. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांची सेवा घडत आहे. या मोफत आरोग्य शिबिरात भंडारी परिवाराला आनंद ऋषीजी हॉस्पिटलमधील शिबिराच्या माध्यमातून सेवा करण्याचे भाग्य मिळाले आहे. आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे रुग्णसेवेचे कार्य दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचारी निस्वार्थ भावनेनं रुग्णसेवेचं कार्य करीत आहेत. आनंद ऋषीजी हॉस्पिटल हे मानव सेवेतून निर्माण झालेले आरोग्य मंदिर आहे, असं प्रतिपादन उद्योजक अशोक भंडारी यांनी केलं. या सर्वांमध्ये विशेष करून डॉक्टर सहभाग अशी मंडळी तर नेहमी उपलब्ध असतात. त्यांच्या या सेवेमुळे पेशंट्सना आणि समोरांना खूप मोठा फायदा या मिळतो. विशेष करून आज या शिबिरामध्ये आलेल्या सर्व पेशंटला विनंती करतो की आपण याचा जरूर लाभ घ्यावा आणि मला जी सेवा करण्याची मौका दिला त्याबद्दल मी सर्वांचे ऋणी आहोत. धन्यवाद. राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी मसा यांच्या 126व्या जन्मदिनानिमित्त दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया बिनटाका शिबिराचं आयोजन धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनी, अहिल्यानगर, नाशिक आणि भंडारी परिवाराच्या वतीनं करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन उद्योजक अशोक भंडारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं. याप्रसंगी सौ सविता भंडारी, पराग भंडारी, सौ निकिता भंडारी, उद्योजक राजेश भंडारी, सौ नयना भंडारी, सीए सोहन गुगळे, कुमारी प्रेषिका भंडारी, मानविक भंडारी आदींसह जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर वसंत कटारिया, सतीश लोढा, सुभाष मुनोर, डॉक्टर आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, वसंत चोपडा, शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर भास्कर जाधव, डॉक्टर रवींद्र मुथा, डॉक्टर महेश घुगे आदी उपस्थित होते. निकिता भंडारी म्हणाल्या, नमस्कार सगळ्यांना. जय जिनेंद्र. सगळ्यात आधी तर मी जैन सोशल फेडरेशनचा खूप खूप धन्यवाद करते की त्यांनी ही आम्हाला संधी दिली. ह्या शिबिरासाठी आम्हाला एक सहभाग होण्यासाठी आम्हाला एक मार्ग दिला. त्यासाठी सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद आहे. आणि अशाच तुम्ही शिबिरमुळे खूप लोकांना जो फायदा होतोय त्यांच्यापेक्षा त्यासाठी त्यांनाही खूप खूप धन्यवाद करते की तुमच्या अर्ध्या किंचित लोकांना जे मदत करतायत त्यांच्याही त्यांचा खर्च जो कमी होतोय त्याच्यासाठी त्यांना पण खूप मदत होत आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यासाठी खूप हे चांगलं कार्य आहे. त्याच्यासाठी जैन सोशल ग्रुपला खूप खूप धन्यवाद. आणि आज आम्हाला सगळ्यांना परिवाराने इथे बोलवलं, आम्हाला ह्याच्यात सहभाग केल्यास त्यासाठी आपल्या भंडारी परिवाराकडून खूप खूप धन्यवाद. उद्योजक राजेश भंडारी म्हणाले, जैन सोशल फेडरेशन, आनंद हॉस्पिटल, वर्धमान स्कूल या ज्या काही सोशल संघटना आहेत या संघटनेमध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या जातात. आणि खरं तर ह्या करत असताना या समाजात ज्या लोकांना याची गरज आहे का ज्या ह्या वैज्ञानिक जीवनामध्ये रोज सकाळी उठला तर एक नवीन समस्या तयार झालेली असते. वेगवेगळे आजार होतात. पहिले थंडी, ताप, खोकला, टीबी यासारख्या छोट्या आजारावरती मार्ग निघत होता. परंतु आता कोणाला कोणता आजार होतोय ते जोपर्यंत 4 डॉक्टर तपासत नाही तोपर्यंत ते समजत नाही. आणि आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून वेगवेगळ्या शस्त्रक्रिया, वेगवेगळे उपचार जर आपण इथं पाहिलं तर आत्ताच 500 ते 1000 लोक या सेवा घेण्याकरता इथं उपस्थित आहेत. हीच परिस्थिती रोज असते. आणि हे काम करत असताना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्या समस्यांना तोंड देत असताना या ठिकाणी भक्कमपणे उभे असतात बाबू काका लोढा, आशिष भाऊ, डॉक्टर कटऱ्या सर आणि यांची सर्वच टीम. खरं तर सोशल काम करणं दिसतं तेवढं सोपं नसतं, परंतु या वयात सुद्धा एक वेगळी ऊर्जा घेऊन सोशल काम हे लोक करत असतात. खरं तर आमच्या समाजाकरता हे एक समाजभूषण काम आहे. मी असंच काम पुढेही यांच्या हातून चालू राहू आणि गोरगरीब जनतेची, समाजाची सेवा करू. वेळोवेळी आम्हाला जी सेवा करण्याची संधी तुम्ही देतात त्या संधीला आम्ही बरोबर तुमच्या काम करू. आणि समोर आज आनंद हॉस्पिटल असतात, वर्धमान स्कूल असतात, यांना पुढच्या काळातही असंच कार्य चालू राहावं अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. प्रास्ताविका डॉक्टर वसंत कटारिया यांनी सांगितलं, आमचे जवळचे मित्र अशोकजी शांतिलालजी भंडारे,
धनलक्ष्मी ट्रेडिंग अहिल्यानगर मोठा व्यवसाय आहे. पण पहिल्या दिवसापासून आनंद हॉस्पिटलला जॉईन झालेत आणि त्यांची पूर्ण फॅमिली कविता भाभी, अशोक भंडारी, परागी भंडारी, निकिता, ऋषी, मानविक आणि सर्व भंडारी बरोबर इथे हजर आहेत. त्यांचं नेहमीच योगदान असतं. धार्मिक कार्यात नेहमी सतत मदत असते. वेगवेगळ्या ठिकाणी ते कार्यरत असतात. आणि आमचं सगळ्यांचं म्हणजे राजेश भंडारी म्हणजे अशोक त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे त्यांचा. आणि बेसिकली हे लोक सर्वांनाच मदत करतात सगळ्याच ठिकाणी. आणि आता आमच्या जवळचे मित्र राजेश भंडारी, ते नगरमध्ये खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. आता जो चातुर्मास आहे तो सौरभ बरोबर त्यांचा एक फार मोठा त्याच्यामध्ये हात आहे. आणि आपण जे म्हणतो ना तन मन धन, म्हणजे धन देतात सन्मानाने खूप जोरात काम चालू आहे चातुर्मासाचं नगरमध्ये. ऐतिहासिक चातुर्मास त्यांच्या सहभागाने होतोय. आणि सतत नगरमध्ये जेव्हा जेव्हा कुठं मदत लागते कुठल्याही क्षणाला, परीक्षा पोटाचा प्रोग्राम असो, वाटत असो, इथे असो, प्रत्येक ठिकाणी त्यांची सगळ्या हाताने मदत असते. आणि खूप चांगला परिवार आहे टाकळी रोकेश्वरचा. त्यांचे वडील संतोष भंडारी पण आमच्या जवळचे मित्र आहेत आणि खूप चांगला परिवार आहे. या सगळ्यांची आज आपल्याला मदत मिळाली, त्यामुळे आज हा कॅम्प आपण करतो. आणि ह्या कामचं वैशिष्ट्य म्हणजे दुर्बिणीद्वारे संसर्ग फार कमी ठिकाणी केली जाते. ती आपण किती महाग असते तरी खूप कमी दरात आणि स्वस्तात करण्याचा प्रयत्न करत आहोत. या निमित्ताने आमचे जे आजचे डोनर आहेत त्यांचं मनापासून आभार मानतो. डॉक्टर महेश घुगे म्हणाले, हॉस्पिटलमध्ये आपण आजच्या शिबिरांतर्गत लॅप्रोस्कोपिक सर्जरी बद्दल म्हणजे पिन टाक्याच्या किंवा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ज्याला म्हणतो ते करणार आहोत. बऱ्याच वेळेस यांना लेझर शस्त्रक्रिया असं संबोधलं जातं, पण त्या लेझर नसून पिन टाक्याच्या शस्त्रक्रिया असतात. जुन्याकडे आपण जे मोठमोठे कट करून अपेंडिक्स असो, हार्निया असो, त्या शस्त्रक्रिया करायचो. पण जशी आता टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो आपण की तांत्रिक दृष्ट्या आपण प्रगती करत आहोत, त्या गोष्टी आपण छोट्या छोट्या छिद्रातून म्हणजे 1 सेंटीमीटर, अर्धा सेंटीमीटर असे पोटावर काप घेऊन आतमध्ये जाऊन मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया अतिशय सुरळीतपणे आपण याच्यातून करू शकतो. रुग्णांना याचे फायदे असे आहेत की पेशंट लवकर चालू शकतो, म्हणजे त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी, आणि लवकरात लवकर घरी जाता येतात. आतड्यांची आणि याची हालचाल लवकर असल्यामुळे खाणं पिणं लवकर लवकर सुरू झाले. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांची तुम्हाला कुठे दिली, सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा अशा सर्व मला. या शिबिरात 110 रुग्णांची तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं, तर आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर.